श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी. उद्या म्हणजे श्रावणातल्या शेवटच्या गुरुवारी आलेले आहे अजा एकादशी. अजा एकादशीचं व्रत हे खूपच महत्त्वपूर्ण मानलं जातं. त्यातल्या त्यात श्रावणातली एकादशी म्हणून हिला विशेष महत्त्व दिलं जातं. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांनाच या दिवशी व्रत करायचं असतं. व्रत करणं शक्य नसेल तर तुम्ही काही सेवा केल्या तरीसुद्धा चालतं. तर या सेवांसोबतच जर तुम्ही काही उपाय केले तर हे उपायसुद्धा खूप प्रभावी ठरत असतात असं सांगितलं जातं. आणि म्हणूनच आपण एकादशी तिथीला जर काही उपाय केले तर ते आपल्याला शुभ फळे देतात. उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळीच एक पान जे आहे ते घरी घेऊन यायचं आहे. आणि हे पान काय करायचं आहे आणि ते आपल्याला धनप्राप्ती म्हणा, नोकरी म्हणा, व्यवसायामध्ये प्रगती म्हणा, या गोष्टी कसं मिळवून देणार आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. एकादशीची तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. यंदा श्रावण कृष्ण पक्षातील एकादशी तिथी जी आहे ती 29 ऑगस्टला आहे. या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात. तसेच भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी अजा एकादशीचं व्रत देखील केलं जातं. या एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने विष्णूंचे ध्यान करून एकादशीचा पाठ केल्यास मनुष्याला पूर्ण फळ प्राप्त होते असं देखील सांगितलं जातं. तर आपण प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंची सेवा करत असतो. आपल्या घरामध्ये देवघरामध्ये भगवान विष्णूच्या स्वरूपामध्ये बाळकृष्ण असतात, त्यांची आपण सेवा करतो. विठ्ठल असतात, त्यांची आपण सेवा करतो. किंवा मग भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिच्या समोर आपण सेवा करतो. आता जी पानाची सेवा करायची आहे तर ती सुद्धा आपल्याला बाळकृष्णासमोर, विठ्ठलासमोर किंवा मग भगवान विष्णूंची, श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्याच्यासमोर केली तरीसुद्धा चालणार आहे. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि गंगाजल टाकायचं आहे. आता उद्या गुरुवार आहे, अत्यंत शुभ योग, अत्यंत शुभ दिवस. आणि या दिवशी जर तुम्ही हळद पाण्यामध्ये मिश्रित करून आंघोळ केली तर तुमचा गुरुग्रह बळकट होतो असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे आपण हळद ही गुरुवारच्या दिवशी टाकायची आहे आणि मगच आंघोळ करायची आहे. एकादशी तिथीला तर हळद टाकून जर आंघोळ केली तर भगवान विष्णूंची अखंड कृपा आपल्यावरती राहते. आपला गुरुग्रहसुद्धा बळकट होतो. आणि एकादशी आणि गुरुवार एकाच दिवशी आल्यामुळे हा अत्यंत शुभ योग आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. गुरुवार आहे, भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्याचा दिवस. त्याचबरोबर या दिवशी चांगले स्वच्छ कपडे परिधान करा. धुतलेले कपडे परिधान करा. पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम. तर पिवळ्या रंगाचे कपडे जे आहे ते आवर्जून परिधान करा. त्याच्यानंतर आपलं जे देवघर आहे ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे. मुख्यद्वार स्वच्छ करायचं आहे. आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णू स्वरूपामध्ये जी कोणती मूर्ती असेल, मग ती विठ्ठलाची असू देत किंवा मग बाळकृष्णांची असू देत, ती मूर्ती जी आहे तिला जलाभिषेक घालायचा आहे. पंचामृताने शक्य असेल तर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. पुन्हा जलाभिषेक घालायचा आहे. जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त जलाने अभिषेक घातला तरीसुद्धा चालेल. तर जलाने अभिषेक घालत असताना काय करायचं, अगोदरच्याच दिवशी रात्री तुम्ही 2 तुळशीची पानं एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्या तांब्यामध्ये 2 तुळशीची पानं ठेवू शकता आणि याच पाण्याने दुसऱ्या दिवशी अभिषेक करू शकता. याला तुलसी अभिषेक असं सुद्धा म्हटलं जातं. भगवान विष्णूंना तुळशीच्या पानांनी अभिषेक घातल्याने ते अतिशय प्रसन्न होतात असं सुद्धा म्हटलं जातं. कारण भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. तर तुम्ही असं सुद्धा करू शकता. किंवा अगदी 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये तुळशीपत्र ठेवा आणि त्या पाण्याने भगवान विष्णूंना अभिषेक घातला तरीसुद्धा चालतो. पण लक्षात ठेवा, उद्या गुरुवार आहे. गुरुवार असल्या म्हणून तुम्ही तुळशीला पाणी घालू नका. कारण एकादशी तिथीला तुळशी मातेला पाणी घातलं जात नाही. तुळशी मातेचा सुद्धा भगवान श्री हरी विष्णूंसाठी उपवास असतो. ही एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अभिषेक घालून झाला, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. मूर्ती एका पिवळ्या कपड्यावरती किंवा लाल कपड्यावरती आपल्याला मांडायची आहे. तिच्यासमोर धूप दीप लावायचा आहे, चंदन लावायचं आहे. भगवान विष्णूंना ज्या काही गोष्टी प्रिय असतील तर त्या गोष्टी भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायच्या आहे. मग त्याच्यामध्ये पिवळे फुलं येतात, त्याचबरोबर चंदन अर्पण करा. त्याच्यानंतर पिवळ्या रंगाचे पदार्थ म्हणजे केळी तुम्ही अर्पण करू शकता किंवा पिवळ्या रंगाची एखादी खीरसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला हा पानाचा उपाय करायचा आहे. तर ते पान कुठलं आहे जे तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे, तर ते आहे तुळशीचं पान. आपल्या घरामध्येच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते. तुळशीच्या खालीसुद्धा भरपूर पानं पडलेली असतात. त्यापैकी एखादं पान घेतलं तरीसुद्धा चालेल. पान घेताना ते स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यानंतर उपायासाठी घ्या. एक लाल कपडा घ्यायचा आहे, तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि 1 रुपयाचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर ह्या तुळशीच्या पानावरती आपल्याला आपल्या मनातील इच्छा लाल जे कुंकू असतं तर त्याने लिहायचे आहे. कुंकू थोडंसं ओलं करा. गंगाजल असेल, गुलाबजल असेल तर त्यानेच कुंकू थोडंसं ओलं करा आणि याच्याने आपली मनातील जी इच्छा आहे ती त्या पानावरती आपल्याला लिहायची आहे. तुळशीचं पान हे अगदी छोटंसं असतं, त्याच्यामुळे इच्छा कशी लिहायची तर संपूर्ण इच्छा लिहायची नाही. धनप्राप्तीसाठी फक्त धनप्राप्ती किंवा कर्जमुक्तीसाठी कर्जमुक्ती किंवा मग अजून काही असतील, नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी नोकरीत यश, प्रमोशन, असे छोटे छोटे शब्द जे आहेत ते आपल्याला वापरायचे आहेत. आणि त्याच्यानंतर जो लाल कपडा घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. याच्यावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. याच्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे आणि भगवान विष्णूंसमोर आपल्याला ही पोटली जी आहे ती बनवायची आहे. या वस्तू ज्या आहेत त्या तशाच भगवान विष्णूंसमोर ठेवायच्या आणि श्री विष्णू सहस्रनामाचं पठण आपल्याला करायचं आहे. किंवा मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपसुद्धा इथे करू शकता. कारण ही एक खूप मोठी सेवा आहे. विष्णू सहस्रनामाचं पठण करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं एकादशी तिथीला. जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर ऐकलं तरीसुद्धा चालतं, पण आपण तिथेच बसून राहायचं आणि ही सेवा होईपर्यंत आपण भगवान विष्णूंसमोर बसून ते ऐकायचं आहे. तुमच्या मोबाईलवरती लावून द्या. बऱ्याच ठिकाणी लिहिलेले व्हिडिओज असतात तर त्याच्यामधून तुम्ही ते लिहिलेलं वाचूसुद्धा शकता किंवा मग हातामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनाम घ्या आणि यूट्यूबला लावून द्या. बघा, दोन्ही गोष्टी केल्यामुळे तुमचं हे जे काही विष्णू सहस्रनाम आहे ते व्यवस्थितरित्या वाचून होतं. कारण आपले प्रत्येक शब्द व्यवस्थित येतीलच असं नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही असं करू शकता. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ही पोटली काही वेळासाठी आपल्याला तिथेच ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर काही वेळानंतर ही पोटली तिथून उचलायची आहे आणि ही पोटली जी आहे ती तुळशी मातेला आपल्याला बांधायची आहे. आता तुळशी मातेला कुठे बांधायची, जर जी कोणती तुळशीची जाड फांदी असेल तर तिथे आपल्याला ही पोटली जी आहे ती बांधायची आहे. एकादशी असते तर या दिवशी तुळशीला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं नाही, हळद कुंकू तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर तुळशी मातेसमोर दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावणं शक्य असेल तर नक्की लावा, कारण शुद्ध तुपाच्या दिव्याने माता लक्ष्मीसुद्धा आकर्षित होते. आणि आपल्याला तुळशीसमोर हा दिवा लावायचा आहे, ही पोटली बांधायची आहे. तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आपली जी काही मनातील इच्छा पूर्ण व्हावी असं आपण लिहिलेलं असेल तर ती प्रार्थना आपल्याला भगवान विष्णू आणि तुळशी माता या दोन्हींनाही करायची आहे. बघा, एकादशी तिथीला तुम्ही जर अशी इच्छा व्यक्त कराल आणि ती इच्छा जर तुम्ही मनोभावे व्यक्त केली, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न केले तर नक्कीच ती इच्छा तुमची लवकरात लवकर भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने, भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने लवकरच ती इच्छा पूर्ण होते. कारण श्रावण महिना आहे, भगवान भोलेनाथसुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. तर त्याच्यामुळे आपण अशी जी पोटली आहे ती तुळशी मातेला नक्की अर्पण करावी आणि आपली इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण होते. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.